जावास्क्रिप्ट बिल्ट इन फंक्शन आहे. हे तुम्हाला 100% नोट्स काढायच्याच आहे, कारण की अँग्युलरला लागणार आहेत. फेच इज अ जावास्क्रिप्टचं बिल्ट इन फंक्शन आहे. तर त्याचं वर्किंग काय करतो, त्याचं काम काय आहे की तुमचं ज्या HTTP रिक्वेस्ट आहे, HTTP रिक्वेस्ट म्हणजे काय, तुमच्या गेट त्याच्या गेट कॅपिटल असते, त्या कॅपिटलमध्ये त्याचं स्पेलिंग असतं. गेट, पोस्ट, पुट आणि डिलीट. परत अजून एक असते पॅच वगैरे, ती मी अजून आत्तापर्यंत कधी वापरली नाही मी, पण बघू कधी अँग्युलरमध्ये घेऊ ती. तर HTTP रिक्वेस्ट काय की हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल म्हणजे काय, तुमचा हा ब्राउझर आहे राईट, हा तुमचा झाला लोकली. ज्यावेळेस तुम्हाला सर्व्हर म्हणजे कुठे की माझा आता मी क्लासला ॲडमिशन घेतो आहे, तर क्लासचं ॲडमिशन कुठं असणार आहे, माझ्या कराडमध्ये, मी राहतो आहे कुठे, पुण्यात. तर त्या दोघांचं जे कनेक्शन करायचं आहे ना मला, त्यासाठी लागतं नेट वगैरे. मग त्या नेटवरती HTTP हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल काय करतं, तुमचा जो पण डेटा पाहिजे म्हणजे सर्व आपलं गेट म्हणजे काय पाहिजे, तर सर काय करणार, फोर्क इन्फो सिस्टीम मला डेटा देणार. रिसिव्ह कोण करणार आहे, ओंकार मोहिते. मग ती झाली आपली गेट मेथड. पोस्ट म्हणजे काय, मला स्पेसिफिक डेटा पाहिजे, मला राज या नावाचा स्टुडंटचा डेटा पाहिजे, तर मी पोस्टमध्ये राज ID पाठवली. मग सर काय करणार, राज नावाचा आपल्याला मला डेटा देणार, म्हणजे माझ्या ब्राउझरला. ती झाली तुमची पोस्ट मेथड. नेक्स्ट आहे की तुमची डिलीट मेथड काय आहे की माझ्यापाशी राजनं कळवलं काहीतरी, मी सांगणार सरासनी सर राज उद्यापासून येणार नाही, मग सर काय करणार, त्याचं ॲडमिशन डिलीट करणार. तर मी काय वापरणार, डिलीट मेथड. आणि पॅच म्हणजे काय, सर त्या राजचं आधार कार्ड नंबर चेंज झाला आहे, तर मी पॅचची मेथड वापरणार. अशा टाईपमध्ये त्या मेथड्स चालतात. तर कोणती, गेट म्हणजे घेणे, पोस्ट म्हणजे मी काहीतरी ID पाठवणार आणि काहीतरी रिसिव्ह करणार. पुट म्हणजे काय, मला डेटा राजची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देतो, नाहीतर न्यू ॲडमिशन वगैरे देणार आहे, त्याला म्हणतात पुट. नेक्स्ट काय की डिलीट म्हणजे डिलीट करणे. पॅच म्हणजे स्पेसिफिक काहीतरी पॅच लावणे, नावातच अर्थ आहे त्याचा पॅच, आपण काहीतरी पॅच लावतो त्यासाठी ते वापरतात. नेक्स्ट काय आहे की फेचचे पॅरामीटर्स. कारण की हे प्युअर जावास्क्रिप्ट आहे. प्युअर म्हणजे ज्यावेळेस हे फ्रेमवर्क नव्हते ना, त्यावेळेसपासून असं वापरतात. फेच पॅरामीटर्स लिहू आपण. पॅरामीटर्स कोणते आहेत, फेच पहिला तुमचा पॅरामीटर आहे URL, हा तुमचा लागणारा पॅरामीटर आहे. लागणारा म्हणजे एक असतो स्टॅटिक पॅरामीटर आणि दुसरा असतो ऑप्शनल. स्टॅटिक म्हणजे काय, तुम्हाला लागतोच, आणि ऑप्शनल म्हणजे काय, नाही दिला तरी तो नल घेतो. तशा टाईपमध्ये URL म्हणजे तुम्ही फेच करताय, कोणत्या URL वरून करताय त्याची तुम्हाला लिंक लागेल ना. जसं की सर्व्हरवरती काहीतरी डेटा आहे, मला सरांच्याकडून मला डेटा पाहिजे, तर मला सरांच्या इथला ॲड्रेस माहीत पाहिजे, नाहीतर मी HMमध्ये गेलो तर, नाहीतर YC गेलो तर, त्यासाठी ती URL असते. जसं की www.google.com. हे ज्यावेळेस आपण लिंक ओपन करतो तर गुगलच कामून उघडतं, ते ओपेरा मिनी कामून उघडत नाही, परत याहू कामून उघडत नाही, तसं स्पेसिफिक URL लागते. नेक्स्ट काय आहे की ऑप्शनल पॅरामीटर. ऑप्शनल पॅरामीटरला असे कर्ली ब्रेसेस येतात, त्याची सिम्पल अशी लाईन आहे, त्याचा जर सिंटॅक्स आहे ना तो असा आहे, फेच आणि तुमच्या URLचं नाव. हा झालं तुमचा COPTI ऑप्शनल पॅरामीटर्स. आता या पॅरामीटरची लिस्ट. पहिले काय येते, मेथड. नेक्स्ट काय येते, हेडर्स.
नेक्स्ट येते तुमची बॉडी. हेडर्सला हे राहिलं आणि बॉडीला पण डबल कोटमध्ये. नेक्स्ट काय आहे की मोड, कोणत्या मोड थ्रू जायचं आहे या प्रत्येकाचा आपण परत कॅश मेमरी झालं. क्रेडेन्शियल्स 12 का 12 आहेत, 12 क्रेडेन्शियल्स पॅरामीटर्स. नेक्स्ट काय आहे रिडायरेक्ट. हे तुमच्या सगळं लक्षात नाही राहणार, ह्यातले जे मेन आहेत ते तर माहीतच पाहिजेत, पण जसं जसं आपण वापरत जाईल ना तसं सगळे माहीत होतात. रेफरल झाल्यानंतर कोणता आहे रेफरर जो रेफर करतो तो रेफरर. FERR त्याची पॉलिसी, त्याच्या पॉलिसीमध्ये काय काय बसतं तो पॅरामीटर. नेक्स्ट आहे की इंटिग्रिटी, त्यात आपण कोणतं ॲप्लिकेशन वगैरे इंटिग्रेट करणार आहे का ते. नेक्स्ट आहे की कीप अलाइव्ह, जसं आपला बघा आत्ता मी सांगत नाही तर डोक्यात एक एक पॅरामीटर वरून खालीपर्यंत येऊ. इंटिग्रिटी इंटिग्रिटी लिहिलं आहे मी. कीप अलाइव्ह नंतर राहतोय कोणता 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11 आणि 12 सिग्नल. तर हे तुमचे 12 पॅरामीटर्स असतात. 12 आणि हा 13वा जो लागतोच URL तुमची. तर आपण मेथड्स पासून चालू करू. मेथडमध्ये काय लिहायचे आहे तुमच्या ह्या मेथड्स लिहायच्या आहेत. त्या मेथड हे तुमचे पॅरामीटर Ctrl+C Ctrl+V. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला ते काय घेणारच नाही. जरी तुम्ही काहीतरी दिलं तुमचं नाव घेऊ तर डायरेक्ट ते एरर देणार आहे. गेट पोस्ट पुट डिलीट वगैरे. नेक्स्ट काय आहे की हेडर्स. HE. आता हेडर्समध्ये काय काय येतं त्याला आपण ऑब्जेक्ट पण पाठवू शकतो, नाहीतर स्ट्रिंग पण पाठवू शकतो. तर ते ऑब्जेक्टमध्ये पण आहे ना आपल्याला स्ट्रिंगच लिहायला लागते. स्ट्रिंगमध्ये काय जेसन व्हॅल्यू. जेसन व्हॅल्यूमध्ये इकडं 2 कोट इकडं 2 कोट. आता यात कंटेंट टाईप कंटेंट टाईप काय आहे ॲप्लिकेशन जेसन. तुम्ही जो कंटेंट पाठवणार आहे ना हा जो पण आपण कंटेंट पाठवणार आहे तो ॲप्लिकेशन जेसन आहे. नेक्स्ट काय आहे की ऑथोरायझेशन AUTHORIZATION. ऑथोरायझेशनमध्ये काय येतं बेअरर टोकन. हे तुमचे हेडरचे टाईप असतात. बेअरर टोकन म्हणजे काय की तुम्ही ज्यावेळेस URL वगैरे वापरता की तुम्हालाच ॲक्सेस पाहिजे ना त्यासाठी एक टोकन जनरेट होतं बॅकएंडला. .NETमध्ये आपण करू शकतो JW टोकन्स वगैरे. मग ते टोकन्स इथं टाकायला लागतात. जसं आपण ॲप्लिकेशन कोणतं पण बनवलं ना इव्हन जावास्क्रिप्ट प्लेन जावास्क्रिप्ट जरी असलं तरी त्याला ते टोकन्सची गरज लागते, नाहीतर आपला डेटा वगैरे हॅक होतो ना त्यासाठी ते हे वापरतात हेडर्समध्ये. नेक्स्ट काय त्याचा पॅरामीटर आहे की कस्टम हेडर्स पण तुम्ही करू शकता. त्याला माय कस्टम
हेडर. नेक्स्ट आता इथं मी काय दिलं, माझं नाव दिलं ओमकार, राईट. हेडर असं झालं, ह्याचा हेडरचा टाईप झाला. आणि नेक्स्ट काय आहे की आपल्याला याचा पॅरामीटर अजून कोणता राहतोय बघू. जस्ट जर वापरलाच आपण अँग्युलरमध्ये तर त्यावेळेस आपण तयार करू. आता नेक्स्ट काय की बॉडी, BODY. इथं तुमची डेटा अपलोड टू सर्व्हर स्ट्रिंगमध्ये तो, पण हे वाक्य लक्षात ठेवा, स्ट्रिंगमध्ये डेटा लागतो. आता याचं एक उदाहरण घेऊया बॉडीमध्ये की गेट पोस्ट ज्या मेथड्स आहेत ना त्यातले आपण उदाहरण घेऊया. फेजमध्ये गेलं उदाहरण इथं मी टाकलेलं आहे. स्क्रिप्ट टॅगमध्ये मला काय वापरायचं आहे, फेचमध्ये URL कोणती वापरणार आहे मी, मग अशी काढून ठेवलेले आहेत त्या जेसन प्लेस होल्डर पोस्ट्स. Ctrl+V, Ctrl+Z, डबल कोटमध्ये Ctrl+V. जी URL आहे ती कॉपी केली. जर का मी ते पेजवरती गेलं ना तर इथं येतं इनपुट रिक्वेस्ट इन्फो URL, आणि ते पण काय करतं, प्रॉमिस रिटर्न करतं, जसं मी तुम्हाला सांगितलं. नेक्स्ट पॅरामीटर आपल्याला हेडरमध्ये आपण काय काय पाठवू शकतो. त्याला पण डबल कोटमध्येच CON कंटेंट टाईप, परत त्याला डबल कोटमध्ये ॲप्लिकेशन कॉमा जेसन. एक्सेप्ट कर ॲप्लिकेशन डॉट जेसनच आहे. ॲप्लिकेशन/JSON जावास्क्रिप्ट ऑब्जेक्ट नोटेशन. हा टाईप राहिलेला तर म्हटलंच कुठे गेला, हेडर्समध्ये कॉमा Ctrl+V. एक्सेप्ट म्हणजे काय की मी कोणता डेटा रिसिव्ह करणार आहे, मला पण जेसनच पाहिजे, त्यासाठी ते वापरले आपण. तुमचा हेडर्स झाला. नेक्स्ट काय आहे की तुमची बॉडी. आता बॉडीत काय पाठवणार आहे, बॉडीत समजा मी असं काहीतरी पाठवायचं म्हणतोय. Ctrl+Z TITLE. ऑब्जेक्ट आपण कसा बनवतो, असंच बनवतो ना, टायटल आणि डबल कोटमध्ये टायटल काय आहे की दिस इज फिच API कॉलिंग. फिच API कॉलिंग झाल्यानंतर टायटल झालं, त्याची आता बॉडी. ही बॉडी वेगळी आहे आणि आतली बॉडी वेगळी आहे. आतला आपण ऑब्जेक्ट घेतला आहे रन टाईमला. इथं तुम्ही असं काय करायचं आहे, जो पण फॉर्मवरचा आपण डेटा वगैरे कलेक्ट करतो ना तो ॲज इट इज एका व्हेरिएबलमध्ये कलेक्ट करायचा आहे आणि त्याला फक्त आपण व्हेरिएबल पाठवायचं आहे. आता इथं मी फॉर्म वगैरे क्रिएट करत बसणार नाही,
बॉडीमध्ये मी काय केलं, लोरम इप्सम इथे घेणार नाही, दिस इज बॉडी सेम. नेक्स्ट काय आहे की आता याची युनिक युजर आय डी असेल त्याला काहीतरी युजर आय डी आपली अशी नाही आहेत, 1 मध्ये येते 1. आता हा डेटा आहे ना तुमचा काय झाला, ऑब्जेक्ट झाला. मी याला कट करतो. तर इनबिल्ट मेथड्स आहेत जेसनच्या की जेसन करायसाठी. तर जेसन डॉट स्ट्रिंगिफाय, आणि स्ट्रिंगिफायला आपण जे पण काय पाठवणार आहे ना तो ऑब्जेक्टचं नाव, म्हणजे मी आहे असा अख्खाच्या अख्खा ऑब्जेक्ट आहे ना त्याला रिटर्न केला. मग ते काय करणार, की व्हॅल्यूज पेअर म्हणतो ना तसं जेसनमध्ये डबल कोट्स असते. ती तुमचा जो की पण आहे ते डबल कोट्समध्ये लागते आणि व्हॅल्यू पण तुमची डबल कोट्समध्ये लागते. त्यासाठी आता फेच नंतर फेच वापरल्यानंतर आपल्याला कोणते 3 कीवर्ड वापरावे लागतात, देन, कॅच आणि फायनली. आता आपण वापरणार आहे डॉट देन. देन म्हणजे काय, फेच नंतर आपल्याला रिस्पॉन्स येणार आहे त्यासाठी देन. आता मी रिस्पॉन्स काय करतो, एका व्हेरिएबलमध्ये घेतो, त्याला ॲरो फंक्शन करतो आणि आलेला तुमचा रिझल्ट डॉट जेसन. म्हणजे मी काय केलं, तुमचा जो पण आला आहे रिझल्ट कशात पण आला असेल तो मला जेसनमध्ये कन्वर्ट करून दे. राईट. नेक्स्ट काय केलं, त्याचे नेक्स्ट मेथड आहे. ह्या 2 मेथड लागतातच. 2 देन ज्यावेळेस आपण देन आणि कॅच शिकवलं ना प्रॉमिसमध्ये, तर त्यावेळेस मी तुम्हाला सांगितले की 2 वेळा देन वापरायला लागतं. एक म्हणजे तुम्हाला आलेला डेटा कन्वर्ट करण्यासाठी, आणि दुसरा देन कशासाठी लागतो की त्या देन तुम्हाला जो पण डेटा भेटणार आहे त्याच्यावरती ऑपरेशन करण्यासाठी. तर त्या डेटाचं कन्सोलवरती मला प्रिंट करून दे आलेला डेटा. कंट्रोल X करतो, रिस्पॉन्स काहीतरी आपला रिस्पॉन्स आला आहे, डॉलरमध्ये कंट्रोल V डेटा. राईट. आणि नेक्स्ट काय येतं आपला, जर का कॅच आलाच, जर कॅच डॉट कॅच, तर आल्याला एरर तो पण मला प्रिंट कर, कन्सोल डॉट लॉगमध्ये एरर. आणि यात एक काय बोलतात त्याला ड्रॉबॅक आहे जावास्क्रिप्टचं म्हणा, नाहीतर काय की त्यांनी एवढं इम्प्लिमेंटेशन केलं आहे पण त्यांच्यात आहे ना जे आपण हे वापरतो ना कॅच, तो आपल्याला हार्ड कोड व्हॅल्यू द्यायला लागते कॅचमध्ये. जसं की अँग्युलरमध्ये आहे ना ॲटो डिटेक्ट होतं, जसं .NETमध्ये आहे ना, नाहीतर तुमच्या इव्हन जावामध्ये पण, तर ऑटो डिटेक्ट एरर होतात ना, तसं प्युअर जावास्क्रिप्टमध्ये ॲटो डिटेक्ट एरर होतच नाही. तर त्याला कळतच नाही की कुठनं एरर आला आहे. त्यासाठी आपण थर्ड पार्टी लायब्ररीज यूज करतो. जर का कन्सोलवरती गेलं, आता रिफ्रेश केलं, तर काय म्हणते, फेच ऑन विंडो रिक्वेस्ट विथ गेट अहेड मेथड कॅनॉट हॅव अ बॉडी. तर मी तुम्हाला काय सांगितलेलं, पहिल्यांदा मेथड वापरायला हेडरच्या अगोदर. तर आपल्याला इथे मेथड्स वापरायला लागणार. मेथड कोणती मेथड पाहिजे मला, तर ती डबल कोटमध्ये येणार आहे, POST पोस्ट मेथड. जर का मी परत कन्सोलवरती गेलं आणि रिफ्रेश केलं तर रिस्पॉन्स आला, पण आपल्याला रिस्पॉन्स ऑब्जेक्ट आला आहे. तर याला ऑब्जेक्ट का म्हणून घेईना,
आल्याला रिस्पॉन्स नाही मला. डेटा प्रिंट केला, हां आला. ते बहुतेक आपण डायरेक्ट टिल्डा काय बॅकटिक ऑपरेटर वापरला ना, त्यामुळे त्याने घेतला नाही. तर हा तुमचा झाला रिस्पॉन्स. रिस्पॉन्समध्ये काय काय आलं आहे, त्यांची दिस इज बॉडी, त्याची आय डी आली, त्याचं टायटल आलं दिस इज फेच API कॉलिंग. राईट. दिस इज फेच API कुठं पाठवलं आपण, इथून पाठवलं आहे. तर जो पण आपण काहीतरी पाठवलं आहे तिथून रिस्पॉन्स त्यांच्या सर्व्हरवरून हा रिस्पॉन्स आला आहे. तुम्ही सर्व्हरवरती एरर मेसेज नाहीतर काहीतरी मेसेज असतात ना, ते मेसेज असं पाठवू शकता. शो हाईड फ्लोटिंग कंट्रोल्स. तर मी काय केलं, इथून फेचमधून गेट आपण API लिहिली, त्या गेटमध्ये आहे ना हा सगळा गोळा तयार झाला. गोळा म्हणजे त्याचं कुठं जायचं आहे, म्हणजे ॲड्रेसला काहीतरी म्हणजे कोणत्या तरी खोलीत जायचं सपोज. तर त्या खोलीतनं आपल्याला काय आणायचं आहे का काय द्यायचं आहे त्याची मेथड म्हणल्यानंतर काहीतरी आणायचं आहे. मग इथनं ह्यो हात हलवत जाणार. राईट. गेट म्हणजे ह्यो हात हलवत जाणार. तर हात हलवत जाऊ नये म्हणून त्याला काय जर तिथं त्या काय बोलते काय खोलीला जर तिथं वॉचमॅन असेल तर वॉचमॅन त्याला बडवेल. राईट. तर बडवण्यासाठी आहे ना त्याला काहीतरी एक पास पाहिजे. तर तो पास कुठं आहे, हा पास आहे, ऑथरायझेशन बॅरर टोकन. म्हणजे तू आमच्या खोलीत येऊन काही ना काहीतरी तू घेऊ शकतोस. म्हणजे हा तुमचा झाला वॉचमॅनचा पास. नेक्स्ट काय केलं आपण, हा गेला ह्या सर्व्हरवरती काम केलं आणि आपण हे जो सगळा डेटा आहे तो ॲज अ व्हेरिएबल म्हणून घेतला. पण त्याला आपल्याला डेटा कशाला पाहिजे, जेसनमध्ये पाहिजे. मग आपण त्याला कन्वर्ट केलं, result.json. जेसनमधनं आलेला रिझल्ट पुढच्याला पाठवला .denला. मग तिथं आपण काय केलं, फक्त त्या व्हेरिएबलचं नाव बदललं, त्याचं नाव ठेवलं डेटा आपण काय केला, console.logमध्ये आपण प्रिंट केला. इथं तुम्ही काय करू शकता, आलेला डेटा तुमचा जो फॉर्म असेल, जसं आपण युजरचा फॉर्म असतो ना तसा तुम्ही एक अशा टाईपमध्ये एक टेबल बनवू शकता. राईट. तुम्ही ही पण घरी ट्राय करू शकता. मी पण उद्या घेईनच टेबलमध्ये कसा बाइंड करायचा डेटा ते. मग टेबलमध्ये त्याची आय डी असणार आहे, ते आलेला डेटा बाइंड होईल. नेक्स्ट काय त्याचं टायटल आहे, मग टायटल काहीतरी बाइंड होईल. नेक्स्ट त्याचं काहीतरी एज वगैरे असतील की काय आले आत्ता तिथं आय डी, टायटल आणि त्याची बॉडी आली. तर इथं त्याची बॉडी वगैरे बाइंड होईल. नेक्स्ट काय केलं आहे, जर APIच फेल गेली तर ह्या कॅचमध्ये काहीतरी एरर पाठव. अशा टाईपमध्ये ते गेटचं आपण ॲथोरायझेशन बॅरर टोकन, ते बॅरर टोकन अशासाठी वापरतात की तू बाबा तुला ॲक्सेस आहे, तुला ॲक्सेस जर नसला तर डायरेक्ट एरर पाठवणार. जर का मी API जर का मी चुकवली, SC टाकलं, सेव्ह केलं, आता लोड केलं, तर काय आला तुमचा एरर, टाईप एरर, फेल्ड टू फेच. जर का तुम्ही प्रॉपर अँग्युलरचं ॲप्लिकेशन असतं, नाहीतर काहीतरी असं थर्ड पार्टी ॲप्लिकेशन असतात ना, तिथं प्रॉपर एरर आहेत, प्रॉपर. आणि तुम्हाला API कॉलिंग कुठं बघायचं असतं माहिती आहे का, हे कन्सोल म्हणजे डेव्हलपर ऑप्शन आहे. आपल्याला माहिती पाहिजे म्हणून आपण कन्सोलमध्ये लिहिलं आहे काहीतरी. कारण की रन टाईमला आपण HTMLमध्ये UI इफेक्ट होतं आहे का असं तर बघू शकत नाही ना. मग आपण युजर काय करतो, डेव्हलपर कन्सोलमध्ये काय ना काहीतरी त्याच्या व्हॅल्यू प्रिंट करून बघतो आणि त्या व्हॅल्यू परत आपण HTML UIला बाइंड करतो. त्यानंतर काय की नेटवर्क टॅबमध्ये काय होतं, तुमच्या ज्या पण API आहेत ना त्या कॉल होतात सगळं. आता इथं बघा, मी जर का रिफ्रेश केलं तर इथं पोस्ट मेथड कॉल होत्या. पोस्ट का, कारण की त्याची पोस्टच हे आहे, आपण API वापरल्या. जर का इथं मी सेव्ह केलं तरी पण त्याची पोस्टच मेथड घेते. आणि पोस्टमध्ये आपल्याला हेडर, जसं मी तुम्हाला सांगितलं की हेडर असतो की रिक्वेस्ट URL, तुमचा हा जो डेटा आहे ना, हा तुम्हाला सांगितलं ही जी बॉडी, तर हा तिथं डिवायडेशन होतं. डिवायडेशन कसं होतं, एकच सेकंद, थोडंच घेणार आहे आणि बस करणार आहे.
ओके, तुमची ही जी URL आहे ही तुमची झाली रिक्वेस्ट URL. रिक्वेस्ट मेथड, तुमची जी मेथड आहे ना फेच URL, ही जी मेथड आहे ती कुठं ही झाली, इथं हिट झाली. स्टेटस कोड म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला रिस्पॉन्स येतो, इथं मी हेडर्समध्ये आहे ना मग असे रिस्पॉन्स टाकलेला ना की मला जेसनमध्ये रिस्पॉन्स पाहिजे, तशा टाईपमध्ये ते स्टेटस कोड वगैरे होतं. रिमोट ॲड्रेस म्हणजे काय, तुमचा ॲड्रेस की तुम्ही कोणत्या लॅपटॉपवरून करताय ना तो तुमचा ॲड्रेस जातो. रेफरर पॉलिसी, स्ट्रिक्ट ओरिजिन वेन क्रॉस ओरिजिन. रेफरर पॉलिसी कुठं आहे, ही तुमची रेफरर पॉलिसी. अजून इथपर्यंत आपण अजून गेलो नाही की किती टाईप असतात वगैरे. नेक्स्ट आहे की ॲक्सेस कंट्रोल क्रेडेन्शियल. ॲक्सेस कंट्रोल क्रेडेन्शियल म्हणजे कोणतं, याच्यातले जे टाईप असतात हे क्रेडेन्शियल आणि तेच क्रेडेन्शियल असतात, जे 2 टाईप. नेक्स्ट काय आहे की त्याचं प्रायोरिटी रिपोर्ट टू, हे काय त्याचं ते घेतं ऑटोमॅटिक. तर जर का मी खाली आलो तर एक्स पॉवर्ड बाय वगैरे असतं ना ते तुमचं इंटिग्रिटीमध्ये वगैरे येतं. नेक्स्ट काय आहे की तुमचं एक्सेप्ट नाही, प्रायोरिटी आणि रेफरर. रेफरर मी कुठं लिहिलेलं, तुमचा रेफरर म्हणजे ती URL कुठे हिट झाली पाहिजे, त्याचा काहीतरी सर्व्हर असेल ना त्यासाठी. परत प्रायोरिटी, ह्या सगळ्या असं ते फेचचं पॅरामीटर्स असतं ना, असं ते वर्किंग होतं. हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. इंटरव्ह्यूमध्ये जर का तुमचा असा वाढत डीप लेवलला जर इंटरव्ह्यू गेला ना तर तिथं 100% तुम्हाला विचारणार फेच म्हणजे काय. फेच नंतर त्याला पॅरामीटर्स कुठले, पॅरामीटर म्हणजे ते त्यालाच कॉमन जातं. मग त्यात आपण सांगू शकतो ना, जर का आपण नेटवर्क्समध्ये गेलो आणि त्याचे जे पॅरामीटर्स असतात हेडर, प्रिव्ह्यू, रिस्पॉन्स, इनिशिएट आणि टायमिंग. तर रिस्पॉन्समध्ये काय, आपण जे पण हे पाठवणारे झाले रिक्वेस्ट, ज्यावेळेस आपण रिसिव्ह करतो तो रिस्पॉन्समध्ये येतो. रिसिव्ह केल्या रिस्पॉन्समध्ये बघा तुम्ही युजर ID, त्याचं स्ट्रिंग पॅरामीटर तुम्हाला म्हटलं ना ते, हे सगळं असं रिस्पॉन्समध्ये येतं. इनिशिएटर म्हणजे ते ॲनोनिमस फंक्शन, म्हणजे कुठून आपण रन करतोय. तर तुमचा हा लोकल पोर्टल, त्यात फेच फोल्डर आणि त्या फेच फोल्डरमधून 002.html ही आपण फाईल करतोय. इथं तुम्ही ज्यावेळेस कंपनीचं डोमेन असेल ना, जर गुगलसारख्या कंपनीत लागला तुम्ही तर त्यांचं google.com आणि पुढं त्यांचं फोल्डरचं नाव येतं. आणि टायमिंग किती वेळ घेतला, कारण की ज्यावेळेस तुम्ही मोठी ॲप्लिकेशन बनवता ना ॲमेझॉन, फ्लिपकार्टसारखी, त्याला टायमिंग लय मॅटर करतं की किती सेकंदात रिक्वेस्ट आली पाहिजे. मग त्यासाठी ते अँगुलरसारखे फ्रेमवर्क, हेवी फ्रेमवर्क वापरतात. सो आज आपण थांबूया.